नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 6 महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली. त्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एक वक्तव्य केलं की भाजप स्वयंपूर्ण झाला आहे, अशा आशयाचं एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर आर.एस.एस. मध्ये नाराजी पसरली. आर.एस.एसने लोकसभा निवडणुकीतून प्रचारातून काढता पाय घेतला. त्याचे फटका भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये बसलाच आणि त्यानंतर जो काही निकाल लागला तो आपल्या समोर आहेच. भाजपला पूर्ण बहुमतही घेता आला नाही. त्यानंतर आता भाजप आर.एस.एसची नाराजी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना बऱ्यापैकी यश आलं. त्यांनी कसंबसं आर.एस.एसची समजूत काढली आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये आर.एस.एस पूर्णपणे प्रचारामध्ये सहभागी झालेला आहे. तर आर.एस.एस परिवारातील विश्व हिंदू परिषदचे प्रांत मंत्री मोहन सालेकर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार मोहनजी. नमस्कार. आपलं हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत. तर मला सांगा, आता आर.एस.एसची नाराजी तर दूर झालेली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पूर्णपणे प्रचारामध्ये सहभागी झालेला आहे. तर आपल्याला म्हणजे आपण कशी तयारी केली आहे? प्रचारामध्ये आपली रणनीती काय असेल? सुमितजी, सर्वप्रथम आपण जे म्हणालात की लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान नड्डाजी एक वाक्य म्हणाले, थोडस त्याने नाराजी झाली असं आपलं म्हणणं आहे. वास्तविक पाहता संघाचीच ही भूमिका असते की प्रत्येक परिवारातील संस्था ही स्वतःच्या ताकदीवर उभी राहिली पाहिजे. त्यामुळे नड्डांनी जे वाक्य म्हटलं त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये नाराजी वगैरे होती हे बाहेरच्या व्यक्तींना वाटू शकतं, पण प्रत्यक्ष संघ परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये तशा प्रकारचा नाराजीचा कोणताही सूर नव्हता. हे पहिलं मला वाटते स्पष्ट झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, त्यावेळची जी परिस्थिती होती त्यावेळेला थोडस अति आत्मविश्वास किंवा 400 पार तो होने वाली ही है अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये भारतीय जनता पक्ष पण राहिला आणि परिवारातील आम्ही कार्यकर्ते पण राहिलो. त्यामुळे थोडस तो अति आत्मविश्वास आणि विरोधी पक्षाने एक रॉंग नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्याचा परिणाम असा झाला, म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर विरोधी पक्षाने अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट केलं की संविधान खतरे में, आणि संविधान खतरे में असल्यामुळे आरक्षण हे पुढच्या काळात निघून जाईल आणि ते नॅरेटिव्ह काउंटर करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणा किंवा परिवारातील अन्य मंडळी ही त्या तुलनेत कमी पडली आणि त्यामुळे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही, हे तर आपण मान्य केलं पाहिजे. दुसरा भाग असा झाला की 400 पार, अबकी बार वगैरे या घोषणांमुळे भारतीय जनता पक्षाचा जो मतदार आहे त्या मतदाराला वाटलं की मी मतदान नाही केलं तरी काय होईल, एवढे लोक मतदान करणार आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष हा विजयी होईल. त्यामुळे तो सुद्धा जोडून सुट्टी आल्यामुळे पिकनिकच्या निमित्ताने किंवा आणखी कुठे काही वेळेला घरात असून सुद्धा एक शिथिलता यामुळे तो मतदानासाठी गेला नाही आणि त्याचा सगळा परिणाम हा आपल्या समोर आलेला आहे. आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतर जी काही एक ज्याला आपण म्हणतो की देहबोली विरोधी पक्षाची आणि या देशामध्ये काम करणाऱ्या जिहादी मानसिकतेची जी देहबोली आहे ती देहबोली प्रचंड आक्रमक प्रमाणात समोर आली. आपण बघितलं असेल की एवढ्या वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये गणेश मिरवणुका किंवा नवरात्रीच्या मिरवणुकामध्ये अशा प्रकारे दगडफेक होणं, मूर्तीवर दगड फेकणं, भक्तांना मारहाण करणं किंवा बांगलादेशामधली घटना असेल की त्या बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू झालेलं आंदोलन, पण नंतर ते जिहादी मंडळी हिंदू मंदिरांवर आणि हिंदू महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी त्या प्रश्नाकडे पुढे येणारच आहे. तर त्यामुळे ही मानसिकता झाली आणि मग त्या परिस्थितीत विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवार, मुळात संघ परिवार हा आमचा मातृसंस्था आहे,
त्यामुळे संघ परिवार म्हणून त्यांनी असं ठरवलं की हिंदूंचं मतदान हे 100% करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, कारण त्या आधारावर भारतीय जनता पक्ष किंवा हिंदुत्ववादी विचाराची मंडळी ही निवडून येऊ शकतात. आणि म्हणून त्यांनी योजना अशी आखली की हिंदूंनी 100% मतदान केलं पाहिजे आणि हिंदू हितासाठी काम करणाऱ्या पक्षाला मतदान केलं पाहिजे. त्यासाठी मग प्रत्येक घरी जाणं हा त्यातला एक पहिला टप्पा. हातामध्ये एक पत्रक घेऊन वेगवेगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं कोण देऊ शकतो अशा प्रकारची मांडणी पत्रकामध्ये करून आपण घरोघर जाण्याचा एक पहिला टप्पा आपण ठेवला. तर तो पहिला टप्पा आता 17 तारखेला पूर्ण होईल. त्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे तो प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आहे. आणि तो मतदानाच्या दिवशी जे अनुकूल मतदार आहेत ते मतदान केंद्रापर्यंत कधी कधी पोहोचत नाहीत, आळस असतो, नंतर जाऊ किंवा गर्दी बघून ते मागे येतात, अशा प्रकारचं होतं. तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडे खिंड लढवत होते आणि जोपर्यंत विशालगडावरून तोफांचे आवाज येत नाही तोपर्यंत मी शत्रूला पुढे 1 इंचही पुढे येऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका बाजीप्रभू देशपांडेंनी इतिहासात घेतलेली आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. तशाच प्रकारची भूमिका हिंदू हितासाठी काम करणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते हे 20 तारखेला घेतील आणि प्रत्येक मतदार हिंदू हिताला मत करेल यासाठी प्रयत्न करतील. पण आता भाजप सोबत त्यांचे घटक पक्ष सुद्धा आहेत, म्हणजे जसं शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष. तर या पक्षांना सुद्धा आपण मतदान करण्याचं आवाहन करणार का मतदारांना किंवा आपल्या जे काही? एकदा तुम्ही एक भूमिका घेतली की आपल्याला विचार करताना 2 पक्ष, एक अधर्माची साथ घेऊन उभा असलेला पक्ष आणि दुसरा धर्माच्या बाजूने उभा असलेला पक्ष. आपण महाभारताचं उदाहरण बघतो. महाभारतामध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य व्यक्तिगत दृष्ट्या ही माणसं खूपच श्रेष्ठ होती, पण ती अधर्माच्या बाजूला उभी आहे. आणि म्हणून ते जरी व्यक्ती म्हणून खूप मोठी असली, त्यांची प्रतिज्ञा ही इतिहासामध्ये त्या प्रतिज्ञेचा उल्लेख वारंवार आपण ऐकतो, तरी ती माणसं अधर्माच्या बाजूने आहेत. आणि म्हणून मग आपण ज्या वेळेला भूमिका मांडतो त्यावेळेला अशी आहे की पक्ष म्हणून, गट म्हणून जो धर्माच्या बाजूने आहे, मग त्या धर्माच्या बाजूने असणाऱ्या मंडळींमध्ये काही 19-20 असणारी सुद्धा लोक असणार आहेत, पण आपल्याला मतदानाचं आवाहन करताना तो गट विजयी झाला पाहिजे, धर्माची बाजू राखणारा गट विजयी होईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून काही ठिकाणी तुम्ही म्हणताय ते तथ्य आहे, काही ठिकाणी जरी आपल्याला पटलं नाही तरी पण एकदा आपण एखाद्या युद्धामध्ये उतरतो त्यावेळेला युद्धाचे काही नियम असतात, त्या नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं. म्हणजे जसं RSS ने उघडपणे तशी अजितदादांचं म्हणजे अजित पवारांबाबत नाराजी व्यक्त केली होती की अजित पवारांना महायुतीमध्ये घेतलं ही चूक झाली होती, असं एक 2 आर्टिकल्स सुद्धा आले होते विवेक आणि ह्याच्यामध्ये. तर आता अजित पवारांना आपण महायुतीमध्ये ऍक्सेप्ट केलं असं म्हणता येईल का? मग विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे असं त्याबाबतची नाराजी संघाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी, विश्व हिंदू परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ही वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. आणि ते खरंच आहे. सर्वसामान्य हिंदू मतदार जो आहे त्याला असं वाटत होतं की 3ऱ्या भिडूची गरजच नव्हती, 2 भिडूंमध्ये तुमचं काम होत होतं आणि तुम्ही 3रा भिडू विनाकारण तुम्ही घेतला, अशाच प्रकारची एक हिंदू मतदारांची मानसिकता होती आणि ती संघ विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पण ती एक कामाची पद्धत असते संघ परिवाराची की एखाद्या मताबद्दल मतभेद असू शकतात, पण एकदा निर्णय तो त्यांनी घेतलेला आहे. मग आता आपण ज्या वेळेला युद्धामध्ये उतरतो आहोत आणि यावेळची निवडणूक ही केवळ सामान्य निवडणूक नाही, ते धर्मयुद्ध आहे. आणि मग या धर्मयुद्धामध्ये आपल्याला सर्व शक्ती पणाला लावून त्या धर्मयुद्धामध्ये धर्माची साथ देणारा जो गट आहे, त्यातले काही जे लोक आहेत, व्यक्ती असतील, आणखी काही असेल, त्यांच्याबद्दल काही मनामध्ये किंतु परंतु असू शकतो, पण तरी सुद्धा आपल्याला या धर्मयुद्धात विजय मिळवायचा असेल तर धर्माच्या बाजूने उभा असणारा प्रत्येक घटक हा विजयी झाला पाहिजे.
एक आता जग बदलतंय, आपण विज्ञान तंत्रज्ञान प्रगती करतोय, सगळे देश वेगळ्या दिशेने प्रगतीच्या वाटेवर आहेत. तर याच्यामध्ये या वातावरणात बटेंगे तो कटेंगे किंवा 370 कलम, लव जिहाद असे विषय महाराष्ट्रामध्ये चालतील का? कारण आता अजित पवारांनी सुद्धा म्हटलं की बटेंगे तो कटेंगे हा विषय महाराष्ट्रात नाही चालणार. शिवाय भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आता नुकतंच वक्तव्य केलं की हा विषय महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे हा महाराष्ट्रात नाही चालणार. तर काय आपलं काय मत आहे? मुळात बटेंगे तो कटेंगे ही घोषणा कोणत्या घटनेनंतर आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बांगलादेशामध्ये आरक्षणाचं आंदोलन संपल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपलं सगळं आंदोलन हे हिंदूंच्या विरोधात सुरू केलं आणि त्या पार्श्वभूमीवर योगीजींनी ही घोषणा दिलेली आहे की बटेंगे तो कटेंगे, याचा अर्थ आपण विस्कळीत राहिलो तर आपल्यावर हल्ले होत राहणार, आपण संघटित उभे राहिलो तर निश्चितपणे या हल्ल्यांचा, या आक्रमणाचा आपण प्रतिकार करू शकतो. इंग्रजीमध्ये घोषणा आहे, युनाइटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. याचा अर्थ तसा आहे, बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे. त्यामुळे ही घोषणा ही वेगळी नाही, इंग्रजी घोषणा जी आहे त्याचाच भावार्थ या मराठी घोषणेमध्ये आलेला आहे. त्यामुळे ही घोषणा निश्चितपणे महाराष्ट्रात चालणार. आत्ता काल अगदी योगींची सभा झाली मीरा रोड भाईंदरच्या विधानसभेसाठी. आपण जर तिथलं वातावरण बघितलं असेल आणि ज्या पद्धतीची मागणी योगींच्या सभांसाठी सगळ्या मतदारसंघातून होते ते बघितलं तर आज क्राय वॉरची ही घोषणा या अर्थाने सगळीकडे बसवलेली. आज त्याचे टी शर्ट आहेत, ते टी शर्ट बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत. अनेक तरुण ते टी शर्ट घालून सगळीकडे फिरायला लागले आहेत. त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, तळागाळात अगदी शेवटच्या माणसापर्यंत काम करणारे कार्यकर्ते म्हणून मला असं वाटतं ही घोषणा यावेळेच्या निवडणुकीत चमत्कार घडवणार. एक शेवटचा प्रश्न, पूर्वी म्हणजे शिवसेना, म्हणजे ही शिवसेना विभागणी होण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे असताना विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना हे दोन्ही आक्रमक संघटना होत्या. तर आता उद्धव ठाकरेंनी जेव्हा ही आता उभाटा जो आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा गट जो वेगळा झालाय, त्यानंतर त्यांनी घेतलेली भूमिका, काँग्रेस सोबत गेले आणि आता त्यांनी हिंदुत्वही सोडलं असा एक आरोप होतो त्यांच्यावर. आणि दुसरं म्हणजे सावरकर हा जो मुद्दा आहे त्याच्याशी ठाकरे यांनी फारकत घेतली असं म्हटलं जातंय. तर तुम्हाला काय वाटतं, यात किती तथ्य आहे? नाही, खरं म्हणजे हे सगळं बघून दुःख होतं आणि मला तर स्पष्ट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब त्यांचा आत्मा अक्षरशः तळमळत असेल. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करत असताना राहुल गांधी त्या मंचावर उद्धव ठाकरे बसलेले असतात आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा होत असलेला अपमान उघड्या डोळ्यांनी उघड्या कानांनी ते सहन करतात. याच्यापेक्षा निर्लज्जपणाचं दुसरं उदाहरण नाही. आणि म्हणून मला अत्यंत वाईट वाटतं, कारण स्वर्गीय बाळासाहेबांनी सुरू केलेली शिवसेना या थराला जाईल. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, स्वर्गीय बाळासाहेब म्हणायचे, उद्या जर वेळ आली मला काँग्रेस बरोबर जाण्याची तर मी माझं दुकान बंद करीन. इतकी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका ही स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यावेळेला घेतली होती. पण सत्तेच्या मोहासाठी, आपल्या पुत्राला मंत्री करण्यासाठी आणि स्वतःला मुख्यमंत्री म्हणून घेण्यासाठी त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली. हे खरंच अगम्य आहे आणि दुर्दैवी सुद्धा आहे. ओके, तर धन्यवाद मोहनजी, आपण आलात हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपलं मतं मांडलीत, याबद्दल धन्यवाद.